हॅलो, कशी असतात सगळेजण? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत. तर आज ना मी एका विषयावरती बोलायचं ठरवलंय. आता मी घरात असे, नाही काही बाहेर तुमका घेऊन जायचंय किंवा काहीतरी तुमका जेवणाचं काही दाखवीत असेल, तर फक्त मी तुमका आज काय एक अशा एखाद्या विषयावरती माका बोलायचं असा, जो विषय तुमका सगळ्यांका माहिती असा. होय ना हो? माहिती आहे ना? कसलो विषय म्हणतो बा? MLM. हा, MLM. हा. ता बुवा फॅड काय आजचा नाही हा. त्याका झाली आता 7-8 वर्ष. हो, पण लोकांची किती वाट लावतं. छे, असा कसा वाटला होता म्हणतं? मग तुझ्या घरात कोणचा वजन वाढला हं. तर डॉक्टरकडे जाऊची गरज नाही. मग ती माणसं येऊन म्हणतात आम्ही वजन तुमचा कमी करून देतो. हा? कशी काय ता बरं? सोडत वजन कोणचा कमी असला हा. तर ता वाढवूनही देतात. वाढवून हा? देतात. मग बरं हा मग. आणि ती सुद्धा औषधा कशी, हा. ती तुम्ही आणि मेंबर जमवलास तर तुमका फुकट गावतली मग हे. होय काय? हा. म्हणजे आणि ते कितके म्हणजे काय आपल्या आजारासाठी औषध घ्यायचा का मेंबर जमवच्यासाठी औषध घ्यायचा ह्याच बंगला समजत नाही. नाही पण मी म्हणतो इतक्या बंगला जर ता असा ना बरा, तर डॉक्टर खयचो सांगित नाही की त्या ह्या घ्यावा म्हणा. नाही, डॉक्टरांनी त्यांच्याकडे जाऊचा हा. मागे माका फोन इल्लो तो एका माणसाचो, तो ताच सांगित होतो डॉक्टरांनी येऊ देत ना आमच्याकडे, मग आम्ही त्यांना सांगतो प्रिस्क्रिप्शन वर लिहायला. नाही आणि तास सोड त्याच्या बाहेर काय, तर तुमचा मोफत रक्त चेक करतो. हो, आणि परत त्याच्यात फुकट तुमका नाश्ता देतात. आईला इतके उपकार करू कोण बाबा बसले ते. मग नंतर ते थांबवतं संवादला आपणाक आणि हा. हो एकदम मोठं लेक्चर देतो. हेल्थ मध्ये तुमचे प्रॉब्लेम आहेत, तुमचे आरोग्याचे कसे प्रॉब्लेम आहेत, त्या सगळा तुमका समजावून सांगतात. आणि त्याच्यात मग ते बाटले काढतात, ते डबे पावडरीचे, आणि हे घ्यावा ह्याच्यात सगळा तुमचा असा म्हणून सांगतात. तर सगळा खरा, हं? पण मुख्य गोष्ट काय असा की ह्या लोकांचे इतके सगळं किराण सगळा करतात, त्यांचे मोठे मोठे टूर आणि मोठी मोठी हॉटेलात बुकिंग आणि ह्या सगळा कसा काय पुढे मॅनेज होता. ह्या सगळा मॅनेज होत ना, त्या 8-8, 10-10 हजार येदे येदे डब्याचे घेतात ना किमती, त्या पुढे तसा मॅनेज करतं, ह्यांची कमिशना देतात. आणि मग त्यांची टूर काढतात, त्यांची ट्रिपी काढतात. मग बरोबर, मग तरी पण त्यांका ते व्यवसाय म्हणायचा ना. नाही, तो हा. व्यवसाय नाही, आणि त्या औषध पण नाही. समजला? त्या औषध नाही, तो व्यवसाय नाही, त्या मार्केटिंग पण नाही. ते 2-2 तास आमच्या बरोबर फोनवर बोलतात त्या औषधाविषयी, त्या पावडरी विषयी, पण त्या मार्केटिंग नाही. त्यांना लय वेळ असता ना आपल्याकडे, आमच्यासाठी आमच्या आरोग्याची त्यांना काळजी पडलेली असता. अगो आजकाल इतकी आपुलकी कोण नाही दाखवीत गो बाबडी, ती इतक्या तरी करतात मरो. हो, तेवढा तर तेवढा. 10,000 रुपये मोजा हो आणि त्यांचं मेंबर व्हा. होय, पण शेवटी माझ्या डॉक्टरकडे माका कधी नाही कधी हळूच जावचाच लागताला, त्याचा काय नाही. ह्या भानगडीत कधीतरी अटॅक बिटॅक इलो तर ह्यांचा खैसर हॉस्पिटल नाही आणि भंगलो ह्यांचं खैसर डॉक्टरही नाही. आमका शाण खायत जाऊ गया परत आमच्याच डॉक्टराकडे. हो, आमच्या आणि त्याका डॉक्टर. सांगायचा काय तुझा आम्ही सगळा बंद केला म्हणा. हो, सांगायचं ना. मग तुमका डॉक्टर, मग हे असत ना, हे कंपनी, ते केमिकलचे पावडर विकणारे कंपनी आहोत ना, ते तुमचं सगळं आरोग्याचं बघतले, तुमचं हार्ट अटॅक बरो करतले. होय करतले. हो, तर झाला नाही, करतले. मागे नाही ते कोण इल्लले 5 वर्षात पैसे टिबल काय डबल काय कितके करून देतो म्हणा. हो, आणि मग तुम्ही इतके मेंबर जमवा मा तुमचे पैसे आणि वाढतले आणि वाढतले. भंगले पैसे इतके वाढतले आणि ह्या होताला तर तुम्ही किती फिरता. हो, तुमचे आमच्या नाही दारावर वाढले येताच किती. कशा. हो, तुमचे वाढले नाही किती. मग आता खय ते ढापूच झाले. ते मी भरलंय ते तू 5-6 हजार रुपये ते गेले आणि सगळाच गेला. गेला ना. एक हालीबाई एक कंपनी 5,000 रुपये भरा आणि आमचं मेंबर व्हा. त्या 5,000 रुपये तुमचे कसे सुटतात, तर ती एक गादी देतात. त्या गादीवर झोपला ना की तुमचे सगळे आरोग्याचे प्रॉब्लेम असतात ना ते बरे होतात. आणि त्याच्यासोबत अजून एक किट देतं, त्याच्यात की नाही ता तुमचा काय च्यवनप्राश सारख्या काहीतरी असता, तर आपण खायचा च्यवनप्राश सारख्या, मग आपण स्ट्रॉंग होतो. ते 5,000 रुपये त्याचे असतात. मग पुढे की नाही आपण मेंबर म्हणून जगायचा त्यांचा, आणि आपल्या खाली 7 ते 8 मेंबर तयार करायचे, मग आपणाक त्यांचा कमिशन मिळता. नाही तर सगळे आता उपजव्यापी मेंबरांच्याच पाठी लागलेले आहेत. तेव्हा माका वाटतं माका आपली हळूहळू सगळ्यांची घरा शोधूची बघतोय. हा.
ओळखी काढतोय हा. आणि हो धंदोच सुरू करतोय भांगान जांगली हा. बाकी मग धंदोच असतो तो त्यांचं, बाकी काही ती नाही. समाजसेवा चुकलं. समाजसेवा, लोकांच्या आरोग्याची त्यांना काळजी आमका वाटते. ती ना आणि तेतूर माका पूर्ण वाहूनच घ्यावचा पुढचा काय होईत ता होईत. मग मग त्या ठिकाणी आपण नाता गोता काही बघायचं नाही, फक्त व्यवसाय बघायचो आपलो. अरे परत तू व्यवसाय बोललं, अरे व्यवसाय नाही, ना सॉरी हा सॉरी, समाजसेवा ती समोरच्याचं आरोग्य बघूचं असता. हा आरोग्य आपल्या आपल्या कुटुंबात कोण कोण आजारी पडली त्यांच्याकडे लक्ष द्यायचं असता. आणि मग त्यांना ह्या औषध नाही खरा, पावडरी बद्दल सांगूचं असता. ही पावडर तुम्ही घ्या, आयुष्यभर की नाही ही पावडर खाऊन पण जगाचं असता. घरातला जा आपण ताजा अन्न खातो ना, डाळ भात भाजी आमटी जा काय खातो, त्या अन्न नाही खायचं आहे, ह्यांचे पावडरी खायचे. बरा ना गॅसची बचत होय तो काय इतक्या साधा समजत ना. हो, दर महिन्यात 10,000 घाला. मरण पण गॅस नको काय नको, जेवण करूचो त्रास नाही, इली काय खाली पावडर, इला काय खाली पावडर, तर आपला बरा मरण जाऊ दे. नाही, तसं कुठे ते सांगतात, तसं ते नाही सांगत. खाल्लं तरी चालतं. त्यांची मार्केटिंगची जी पद्धत आहे ना, मेथड असा ना, ती बऱ्याच वेळा बदलता माहित आहे काय. आणि आधी सांगतो व्यवस्थित पथ्य पाळलं पाहिजे, मग सांगतात नाही तुम्ही खालाच तरी चला. नाही बाकी सगळा बरोबर आगो, पण ह्यो झालो गमतीचो भाग. खरी गोष्ट काय आहे माहिती आहे, हे कंपनी ना वेगवेगळ्या पद्धतीन वेगवेगळे असे प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणीत असतात. मागे नाही तर घड्याळ देत आणि 4 मेंबर जमवा आणि मग ते तुमका चेक येतं. किती जण अडकलेले होते. जे सुरुवातीक भाग घेतात ना त्यांका तसो फायदो होत आहे, नाही असा नाही. आणि ते कंपनींचे ती टॅक्ट मोठी असता, ते मोठे मोठे सेमिनार घेऊन तर असा ठसवतात की नाही कसा बोलायचा काय बोलायचा आता सगळा ते ठसवतात. म्हणजे ते अतिरेकी संघटना असतात बघा, ते कसे अतिरेक्यांका घडवतात, समाजाच्या विरुद्ध बनवतात, त्यांच्यावर जसं आता प्रेशर आणून त्यांचं ब्रेन वॉश करतात, तसंच या एजंटांचं ब्रेन वॉश करतात हे कंपनी. आणि मग ते पडवलेला की ना आमका ऐकवतात हा. आणि आमका गळ घालून घालून ते प्रत्येकाक ते बघित असतात. आणि शेवटी काय घरात बसान आणि तरी व्यवसाय मिळतो काय, तो घर बसल्या लोकांचा व्यवसाय म्हणून ते सांगतात. आणि ह्याच्या भानगडीत हे सामान्य माणूस जो आहे ना तो एक तर तो आधी वैतागान खैसून कामाधंद्यातसून इल्लेलो असता, त्याका पीड पीड पिडत, हो, बाकी काय दुसरा होईत नाही. आणि मग कोणतरी रागान बोललो का ह्यांका आणि परत मोठे राग मोठे येतो. राग येतात. मग ताव त्यांका शिकवलेला असता. माका एका माणसानं काय सांगितल्या, तुमच्याशी मी फोनवर बोलू नको ना, तर ह्या विषयावर तर मी फोनवर बोलणार नाही आणि मी कुठल्याच विषयावर आता फोनवर बोलणार नाही. त्याच्यात टोमणे मारून पण हे कंपनी शिकवतात की तुमचे जर नातेवाईक किंवा तुमचे मित्रमंडळी जर तुम्हाला ऐकली नाही तर त्यांना वारंवार एखाद्या गोष्टीचं टोमणं मारत राहायचं. हे बघा, हे मी औषध घेतल्यामुळे मला हा फायदा झाला, तुला घ्यायला मी सांगतो तू ऐकत नाहीस, अशा पद्धतीत त्यांना बोलाक शिकवतं. नाही तर बरोबर हा, पण त्या मी काय म्हणतो हं. तेव्हा हे एजंट दिसले का आम्ही दुसऱ्याच रस्त्यान पडल. मग तेच कारण ते माणसं म्हणले टाळतात. समोर इले काय खैसून ना खैसून वळानता मग मेंबर कधी होताय, मग मेंबर कधी होताय, सुरसुरा सोडल्या निघता. ह्याच्यापासून बुवा लांब रावल्याला बरा, आमका भानगडी नकोय. एजंट असतात, हे मेंबर असतात ना, ती आपली अशा पद्धतीन हे करून घेतात, म्हणजे ती लोक त्यांना अक्षरशः टाळतात. नाही पण शेवटी कमावणारे कमावतात आणि धगावणारे धगावतात. ज्यांका शेवट जॉईन होतात ना त्यांका काय नाही, ते आमची शेजारची एक तिनं अगदी त्या केल्यान आणि आता खय मेंबर फिरली गदा 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 सगळ्या भर केल्यान, कोण नाही मेंबर, शेवटी सोडल्यान. करतली काय सोडूनच आणि दिल्या. आता पूर्वीसारखी जाड झाली असतात ना. बरा त्याचे साईड इफेक्ट आणि काय असतील तर ते कोणी बघले कोणी त्या बघितले, औषधांचे भानगडी. नाही तर मग इतक्या आता गव्हर्नमेंटने तुमका काहीतरी पुरस्कार देऊ होय ना, इतक्या लोकांचं आरोग्य राखतास तर. कसला काय नाही कसला काय, सगळ्या खायच्या बाजून पैसो कमावचो शो बाकी काय नाही ते तूर तर इसरा. तर शेवटी आपलो डॉक्टर ह्योच खरो. तर मंडळी, ह्यो झालो आमचो अनुभव. तुमका असे अनुभव इलेच असतील ना? जर अनुभव तुमका असे असले ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा. ही लोक एवढी आपला गळ घालतात ना की त्या घेण्यासाठी भाग पाडतात कधी कधी लोक. पण त्यावेळी तुम्ही घेण्याआधी ह्या जो प्रॉडक्ट असा त्या घेण्याआधी तुम्ही विचार करा, खरोखरच आपणाक ह्या गरजेचा असा काय.
खरोखरच आपणाक ह्या उपयोगाचा असा काय, खरोखरच आपणाक ते सांगतात त्या पद्धतीन आपणाक मेंबर बनवूक येतले काय, ह्याचो तुम्ही विचार करा आणि मग ह्याच्यात तुम्ही पडा. आणि खरोखर जर तुमका रस असाल तर खरोखर तुम्ही पडा, पण त्याच्या आधी खूप विचार करा आणि नंतर पडा. तर मग व्हिडिओ आवडला असाल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पटकन सबस्क्राईब पण करा. बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. बाय.